विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रोकेमिकल सेलचा दुसरा टाइप. त्याला आपण म्हणतो गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेल. व्हॉट इज गॅल्व्हॅनिक सेल? Galvanic cell is an electrochemical cell in which some spontaneous redox reaction takes place, resulting in the production of electric current, are known as galvanic cell or voltaic cell. तर galvanic cell मध्ये काय होतं? केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये होत असतं. कोणत्याही सेलला दोन इलेक्ट्रोड असतात, एनोड आणि कॅथोड. गॅल्व्हॅनिक सेलचा जो एनोड असतो तो निगेटिव्ह पोटेन्शियल असतं, त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिएक्शन होत असतात आणि एनोडवरती इलेक्ट्रॉन रिलीज होत असतात. गॅल्व्हॅनिक सेलचा कॅथोड जो आहे तो इलेक्ट्रिकली पॉझिटिव्ह असतो, त्याच्यावरती रिडक्शन रिएक्शन होत असतात आणि कॅथोडवरती इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले जातात. एनोड हा इलेक्ट्रिकली निगेटिव्ह असतो, कॅथोड हा इलेक्ट्रिकली पॉझिटिव्ह असतो. एनोडवरती ऑक्सिडेशन रिएक्शन होत असते बाय द रिलीज ऑफ इलेक्ट्रॉन्स, बाय द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि कॅथोडवरती रिडक्शन रिएक्शन होत असते by accept of the electrons. Here the flow of electron takes place from anode to cathode, that is from negative electrode to positive electrode. याचे जर आपण एक्झाम्पल्स पाहिले तर आपल्या डेली लाईफमध्ये आपण गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेल हे प्रामुख्यानं वापरत असतो वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये. त्यामध्ये स्टोरेज बॅटरी किंवा ऑटोमोबाईल्समध्ये जी बॅटरी वापरतो ती स्टोरेज बॅटरी असते, त्याला लेड अॅक्युम्युलेटर असंही म्हटलं जातं. दुसरा आहे ड्राय सेल, त्याला आपण पेन्सिल सेल असंही म्हणतो किंवा बटन सेल घड्याळामध्ये वापरतात. ते ड्राय सेलचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर काही फ्युएल सेल्स आहेत, दे आर ऑल्सो ऍक्टिंग ॲज द गॅल्व्हॅनिक सेल. या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये एनोड आणि कॅथोड हे एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी सॉल्ट ब्रिजची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे थोडक्यात आपण गॅल्व्हॅनिक सेलचं कन्स्ट्रक्शन काय असतं ते आता पाहिलेलं आहे. यानंतर आपण पाहणार आहोत रिप्रेझेंटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. इथे आपण दोन एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. पहिल्या सेलमध्ये एनोड हा लेड आहे, तो लेड 2+ आयन्सच्या सोल्युशनमध्ये इन्सर्ट केलेला आहे आणि सिल्वर हा जो कॅथोड आहे तो सिल्वर आयनच्या सोल्युशनमध्ये इन्सर्ट केलेला आहे. आणि हे दोन हाफ सेल्स म्हणजे हा एनोड आणि इकडे असणारा कॅथोड हे परस्परांना सॉल्ट ब्रिजनं जोडलेले आहेत. तर कोणताही सेल रिप्रेझेंट करत असताना गॅल्व्हॅनिक सेल आपण लेफ्ट हँड साईडला एनोड लिहितो, राईट हँड साईडला त्या सेलमध्ये असणारा कॅथोड लिहितो. एनोड हा त्याच्या आयनच्या सोल्युशनमध्ये इन्सर्ट केलेला असतो आणि म्हणून हा आयनचं सोल्युशन आणि तो इलेक्ट्रोड एकमेकांना सेपरेट दाखवण्यासाठी आपण इथं सिंगल व्हर्टिकल लाईन वापरत असतो. इथे सिल्वर हा कॅथोड आहे आणि तो सिल्वर आयनच्या सोल्युशनमध्ये इन्सर्ट केलेला आहे. या दोघांच्या मध्ये आपण सिंगल व्हर्टिकल लाईन इथे दाखवलेली आहे. हे दोन हाफ सेल्स किंवा दोन इलेक्ट्रोड्स एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी आपण सॉल्ट ब्रिज वापरतो आणि हा सॉल्ट ब्रिज आपण डबल व्हर्टिकल लाईनच्या सहाय्याने रिप्रेझेंट करत असतो. आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊया कॅलोमेल इलेक्ट्रोडचं. कॅलोमेल इलेक्ट्रोडमध्ये झिंक इलेक्ट्रोड हा एनोड असतो आणि कॉपर इलेक्ट्रोड हा कॅथोड असतो. झिंक इलेक्ट्रोड हा झिंक 2+ आयनच्या सोल्युशनमध्ये 0.1 मोलर किंवा 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या सोल्युशनमध्ये आपण इन्सर्ट करतो. मग ते झिंक क्लोराईडचं सोल्युशन असेल किंवा झिंक सल्फेटचं सोल्युशन असेल की ज्या सोल्युशनमध्ये Zn2+ आयन्स असतात, अशा कोणत्याही सॉल्ट सोल्युशनमध्ये आपण झिंक इलेक्ट्रोड इन्सर्ट करतो. इकडे कॉपर इलेक्ट्रोड Cu2+ आयनच्या सोल्युशनमध्ये आपण इन्सर्ट करतो की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन हे 0.1 मोलर किंवा 1 मोलर असं स्पेसिफिक असेल. इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करत असताना, सेल रिप्रेझेंट करत असताना आपण पहिल्यांदा एनोड रिप्रेझेंट करतो लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला आपण कॅथोड रिप्रेझेंट करत असतो. एनोड आणि त्याचं आयन सोल्युशन यांच्यामध्ये आपण सिंगल व्हर्टिकल लाईन देत असतो आणि स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्युशनचं आपण ब्रॅकेटमध्ये खाली रिप्रेझेंट करत असतो. या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण करत असतो. समजा एखादा गॅस इलेक्ट्रोड जर आपण वापरला तर त्या गॅस इलेक्ट्रोडमध्ये ज्या गॅसचा आपण प्रेशर किती ॲटमॉस्फिअर घेतलेला आहे तो प्रेशर आपण इथं रिप्रेझेंट करत असतो. तर अशा पद्धतीनं गॅल्व्हॅनिक सेलचं रिप्रेझेंटेशन करत असतात. त्यानंतर आपल्याला सेल रिएक्शन्स काय होतात त्या पाहणं गरजेचं असतं. आपल्याला माहिती आहे की एनोडवरती ऑक्सिडेशन रिएक्शन होत असते. इथे झिंक इलेक्ट्रोड आहे, झिंक इज कन्वर्ट इनटू Zn2+ आयन. सिम्पली जे आहे तसं इकडे खाली घ्यायचंय.
फक्त व्हर्टिकल लाईनच्या ऐवजी ॲरो लिहायचं आहे आणि जेवढे चार्ज आहेत तेवढे इलेक्ट्रॉन्स पुढे रिलीज होतात ते आपल्याला लिहायचे. खूप सोपी रिॲक्शन असते लिहिण्यासाठी. झिंक इज कन्वर्टेड टू Zn2+ ions and it gives 2 electrons. Loss of 2 electrons is known as oxidation. So at anode, oxidation takes place. At cathode, these 2 electrons are accepted by these Cu2+ ions, and Cu2+ ion from the solution gets deposited on the cathode, that is on the copper electrode, as copper particles or Cu metal, and hence this reaction is the reduction reaction. कॅथोड वरती रिडक्शन रिॲक्शन होत असते आणि एनोड वरती ऑक्सिडेशन रिॲक्शन होत असते. हे आपल्याला आता लक्षात आलं असेल. यानंतर आपण पाहणार आहोत ओव्हरऑल रिॲक्शन कशा पद्धतीने लिहिली जाते. तर एनोड वरती ऑक्सिडेशन रिॲक्शन होते आणि कॅथोड वरती रिडक्शन रिॲक्शन होते. या दोन हाफ रिॲक्शनच्या ऍडिशन वरून आपल्याला नेट सेल रिॲक्शन मिळत असते. इथं आपण एनोडची रिॲक्शन लिहिली. झिंक गिव्स Zn2+ ions by loss of 2 electrons. Copper accepts these electrons and gets converted into the copper, metallic copper or copper atoms, and when we add these two chemical reactions, that is oxidation reduction reaction, then these 2 electrons on the both side gets cancelled and we get here zinc plus Cu2+ ions. It gives Zn2+ ions plus copper, and the such reaction is the redox reaction, and this reaction is nothing but our overall reaction of the पर्टिक्युलर सेल. तर आपल्याला सेल रिप्रेझेंटेशन वरून कॅथोडवरती कोणती रिॲक्शन होईल, एनोडवरती कोणती रिॲक्शन होईल, किंवा नेट सेल रिॲक्शन काय असेल, किंवा त्या सेलचं सेल पोटेन्शियल काय असेल, या सगळ्या गोष्टी याच्या बाबतीमध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आपल्याला 2 डेफिनेशन्स बघायच्या आहेत. व्हॉट इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. सो व्हॉट इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण इलेक्ट्रोड एखाद्या त्याच्या आयनच्या सोल्युशनमध्ये इन्सर्ट करतो तेव्हा त्या इलेक्ट्रोडवरती आणि त्या सोल्युशनमध्ये असणाऱ्या पोटेन्शियलमध्ये जो डिफरन्स असतो त्या डिफरन्सला आपण म्हणतो इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सो व्हॉट इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल. द डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ऑफ मेटल इलेक्ट्रोड अँड द सोल्युशन अराउंड इट अंडर द इक्विलिब्रियम कंडिशन इज नोन एज द इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सो इट इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द सोल्युशन अँड द इलेक्ट्रोड, दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोड पोटेन्शियल. हे जर आपण स्टँडर्ड कंडिशनला जर मोजलं, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आणि कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर, तर त्या इलेक्ट्रोड पोटेन्शियलला म्हटलं जातं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे नेहमी ई या सिम्बॉलनं रिप्रेझेंट केलं जातं आणि स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे E0 या नोटेशननं रिप्रेझेंट केलं जातं. दुसरी डेफिनेशन जी महत्वाची आहे ती आहे सेल पोटेन्शियल. यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. सो व्हॉट इज सेल पोटेन्शियल. इट इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 हाफ सेल्स. म्हणजे एका हाफ सेलमध्ये एनोड असतो आणि दुसऱ्या हाफ सेलमध्ये कॅथोड असतो. ह्या एनोड आणि कॅथोडच्या पोटेन्शियलमध्ये असणारा डिफरन्स यालाच आपण म्हणतो सेल पोटेन्शियल. दिस सेल पोटेन्शियल इज मेजर इन युनिट व्होल्ट. व्होल्टमध्ये आपण हे सेल पोटेन्शियल मोजत असतो. इट इज द डिफरन्स इन द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड अँड स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एनोड. कॅथोड आणि एनोडच्या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मधला डिफरन्स म्हणजेच काय असतो, सेल पोटेन्शियल असतं. आणि म्हणून सेल पोटेन्शियल इज गिवन बाय E0 सेल, दॅट इज स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज इक्वल टू E0 कॅथोड, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द कॅथोड मायनस स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ द एनोड. कॅथोड आणि एनोड यांच्यामधल्या असणाऱ्या स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलचा डिफरन्स म्हणजेच EMF ऑफ सेल किंवा E0 सेल असं आपण त्याला म्हणत असतो. सेल पोटेन्शियल काढण्यासाठी आणखीन फॉर्म्युला वापरला जातो. त्यामध्ये E0 सेल इज इक्वल टू E0 ऑक्सिडेशन प्लस E0 रिडक्शन. आपण एनोड इकडे आणला तर तो प्लस होईल आणि म्हणून एनोड ते ऑक्सिडेशन होतं. सो E0 सेल इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन पोटेन्शियल वी राईट E0 ऑक्सिडेशन प्लस E0 रिडक्शन. किंवा एनोड आणि कॅथोडच्या स्वरूपामध्ये बाजू जर बदलून आपण लिहिली तर आपल्याला सिंपल फॉर्म्युला मिळेल E0 सेल इज इक्वल टू E0 एनोड प्लस E0 कॅथोड. या 3 फॉर्म्युल्याचा उपयोग तुम्हाला MCQ मध्ये सेल पोटेन्शियल डिटरमाइन करण्यासाठी होणार आहे. तर एक्झाम्पल विचारताना काय विचारतात, 2 इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल दिलं जातं आपल्याला आणि त्याच्यावरून सेल पोटेन्शियल काढण्यासाठी विचारलं जातं. किंवा आपल्याला सेल पोटेन्शियल आणि एका इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल दिलं जातं आणि मग उरलेल्या सेलचं पोटेन्शियल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काय असेल या संदर्भात प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने MCQ खूप सिंपल असतात, ते आपल्याला याच्यावरती विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढची कन्सेप्ट जी आपल्याला बघायची ती म्हणजे नेस्ट इक्वेशन.
आता आपण जे पाहिलेले जे सेल पोटेन्शियल आहे ते सेल पोटेन्शियल टेम्परेचर किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट किंवा सोल्यूटचा पार्शियल प्रेशर गॅसेस जर सोल्यूट असेल तर किंवा गॅस इलेक्ट्रोडमध्ये असणाऱ्या गॅसचा पार्शियल प्रेशर याच्यावरती कशा प्रकारे डिपेंड असतो याचं एक्सप्लेनेशन जे इक्वेशन आपल्याला देतं त्या इक्वेशनला म्हणतो आपण नेस्ट इक्वेशन. द डिपेंडन्स ऑफ द सेल पोटेन्शियल ऑफ टेम्परेचर concentration of solutes and partial pressure of gases is given by the equation, and that equation is called as the Nast equation. This equation is generally stated as E is equal to E0 minus RT upon NF ln Q. आपण याचे सिम्बॉल्स बघूया, सिग्निफिकन्स बघूया. E म्हणजे E सेल, E0 म्हणजे E0 सेल at standard, or we say the standard EMF of that cell. R is the gas constant, T is the temperature, then N is the number of electrons involved in the chemical reaction, F is the Faraday, that is 96500 Kelvin, and ln Q is the quotient of the concentration of product and concentration of reactant. हा जो Q आहे हा रेशो असतो रिएक्टंट आणि प्रोडक्ट आणि रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा तो रेशो असतो. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला सेल रिएक्शन लिहिल्यानंतर मिळत असतात, ln Q वगैरे. हेच इक्वेशन जर आपण सिम्प्लिफाय केलं टू द बेस 10 तर आपल्याला इक्वेशन असे मिळेल E इज इक्वल टू E0 सेल मायनस 2.303 RT अपॉन NF लॉग टू बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट घेत असताना आपण लिहिलेल्या सेल इक्वेशन मध्ये प्रोडक्ट साईडला जे आयन्स दिलेले असतात आलेले असतात त्या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन तर आपल्याला द्यायचं आहे, ते एक्झाम्पल मध्ये दिलं जातं. आणि रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आपण जी ओव्हरऑल सेल रिएक्शन घेतो त्या सेल रिएक्शन मध्ये जे आयोनिक स्टेटमध्ये असणारे जे आयन्स आहेत म्हणजे थोडक्यात ते कॅथोडचे आयन्स असणार आहेत, तर त्या कॅथोडचं कॉन्सन्ट्रेशन इथं आपल्याला लिहायचं आहे. इकडे एनोडचं लिहायचं आणि इकडे आपल्याला कॅथोडचं लिहायचं. तर हे एक लक्षात ठेवा. तर हे थोडं सिम्प्लिफाय केलं आपण, आर टी आणि एफ ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर ऍट 25 डिग्री सेल्सिअस वी गेट E इज इक्वल टू E0 minus 0.0592 divided by N log to base 10 concentration of product upon concentration of reactant. हा फॉर्म्युला आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे एमसीक्यू सोडवण्यासाठी. E is equal to E0 minus 0.0592 divided by N. N is nothing but here number of electrons involved in the cell reaction, that is overall cell reaction, into log to base 10 concentration of product upon concentration of reactant. तर अशा पद्धतीने आपण हे नेस्ट इक्वेशन अभ्यासलेलं आहे. नेस्ट इक्वेशन वरती परीक्षेला प्रश्न येत असताना तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग इज अ नेस्ट इक्वेशन असे तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातात आणि करेक्ट ऑप्शन नेस्ट इक्वेशनचा कोणता आहे या 3 फॉर्मॅटपैकी एक फॉर्मॅट तुम्हाला त्या 4 पैकी एक ऑप्शन मध्ये असेल तर तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो, किंवा एखादा सेल रिप्रेझेंट तुम्हाला करून दिला जातो आणि त्या सेलसाठी नेस्ट इक्वेशन कशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो त्याच्यावरती वेगवेगळे ऑप्शन्स देऊन तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा एखाद्या सेलचं रिप्रेझेंटेशन करून रिएक्टंट आणि प्रोडक्ट म्हणजे एनोड आणि कॅथोडचे जे सॉल्ट सोल्युशन्स जे आहेत ज्याच्यामध्ये इन्सर्ट केले जातात त्याचं कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्हाला ई सेल विचारला जाऊ शकतो किंवा E0 सेल पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर याचे प्रॅक्टिस तुम्ही आपल्या बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्ड एक्झाम्पल जे दिलेले आहेत त्याचं प्रॅक्टिस करून तुम्ही हे सोडवू शकता. याच्यानंतर जो आपण पुढचा पॉइंट अभ्यासणार आहोत दॅट इज द रिलेशन बिटवीन सेल पोटेन्शियल अँड गिब्स एनर्जी. सेल पोटेन्शियल आणि गिब्स एनर्जी किंवा फ्री एनर्जी यांच्यामधलं काय रिलेशन असतं ते आपल्याला पाहायचंय. आपल्याला प्रश्न येऊ शकतो विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट रिलेशन बिटवीन सेल पोटेन्शियल अँड गिब्स एनर्जी. तर सेल पोटेन्शियल आणि गिब्स एनर्जी यांच्यामधलं रिलेशन या इक्वेशन इथं रिप्रेझेंट केलेले डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस NF E0 सेल. N इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व इन द सेल रिएक्शन, ओव्हरऑल सेल रिएक्शन. F is the Faraday, that is 96500 coulomb per mole, and E0 is the standard EMF of that particular cell. Delta G is the Gibbs energy, and F is the amount of electric charge, and E0 cell is the standard cell potential. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोघांच्या मधलं रिलेशन घेता येतं. याच्यावरती परीक्षेला प्रश्न येत असताना तुम्हाला फ्री एनर्जी किती इन्व्हॉल्व आहे किंवा किती त्याच्यामध्ये रिलीज झालेले हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा E0 सेल तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कोणतेही 3 टर्म दिले जातात आणि चौथी टर्म तुम्हाला विचारली जाऊ शकते. याच्यानंतर आपण पुढचा जो पॉइंट पाहणार आहोत तो आहे रिलेशन बिटवीन सेल पोटेन्शियल दॅट इज E0 सेल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि सेलचं जे पोटेन्शियल याच्यामधलं रिलेशन काय आहे हे पण एक्झाम मध्ये तुम्हाला
थेअरीच्या स्वरूपात किंवा प्रॉब्लेम स्वरूपामध्ये विचारलं जाऊ शकतं. आता आपण पाहिलं द रिलेशन बिटवीन द स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज ऑफ द सेल रिॲक्शन अँड ईएमएफ. हा आपल्याला मिळतो डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस NF E0 सेल. आणि डेल्टा G0चं आपण रिलेशन जे पाहिलंय थर्मोडायनॅमिक्स या टॉपिकमध्ये पण आपण अभ्यासलेलं आहे. डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस RT लॉग ऑफ K. हे दोन इक्वेशन जर आपण इक्वेट केले तर आपल्याला मिळेल मायनस NF E0 सेल इज इक्वल टू मायनस RT ln Q. दोन्ही साईडचे निगेटिव्ह साईन्स जातील आणि मग त्याच्यावर आपल्याला मिळेल E0 सेल इज इक्वल टू RT डिवाइड बाय NF ln Q. या टर्मला जर आपण सिम्प्लिफाय केले तर आपल्याला पुढचे इक्वेशन मिळेल E0 सेल इज इक्वल टू 2.303 RT अपॉन NF log to base 10 of K, where K is the equilibrium constant. And therefore at 25 degree Celsius या सगळ्या व्हॅल्यू R, T आणि F ची व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला इक्वेशन मिळेल E0 सेल इज इक्वल टू 0.0592 अपॉन N log to base 10 of K. तर हे रिलेशन E0 सेल इज इक्वल टू 0.0592 अपॉन N into log to base 10 of K is the relation between the cell potential and the equilibrium constant. Very important. Then we are going to study some MCQs regarding to this cell potential or EMF of the cell. First MCQ is the cell reaction Zn plus 2Ag plus gives Zn2 plus 2Ag. आता आपल्याला सेल रिॲक्शन दिलेली इथं इज बेस्ट रिप्रेझेंटेड बाय द सेल. आता या सेल रिॲक्शन वरून आपल्याला सेलचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे. तर खूप सोपं आहे. हा आपला एनोड असणार आहे, तो या सोल्युशनच्या सानिध्यामध्ये असणार आहे आणि म्हणून आपण Zn नंतर सिंगल व्हर्टिकल लाईन Zn2 प्लस कंसामध्ये इकडे सॉलिड आणि ॲक्वियस लिहिणार आहे. नंतर Ag2 प्लस आहे तसं घ्यायचे, सिंगल व्हर्टिकल लाईन आणि Ag लिहायचे. तर 2 वगैरे असे काय आहेत ते लिहायचे नाहीत. फक्त सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल तर ते लिहायचं, नसेल दिलं तर ब्रॅकेटमध्ये ॲक्वियस लिहायचे. आणि हे दोन इलेक्ट्रोड एकमेकांपासून सेपरेट करण्यासाठी सॉल्ट ब्रिज डबल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट करायचा. आणि मग बघूया आपण याचं उत्तर काय. तर पहिलं असणार आहे Zn, नंतर सिंगल व्हर्टिकल लाईन Zn2 प्लस, नंतर डबल व्हर्टिकल लाईन Ag प्लस ब्रॅकेटमध्ये ॲक्वियस, नंतर सिंगल व्हर्टिकल लाईन Ag आणि सॉलिड. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर ऑप्शन बी जो आहे तो आपला करेक्ट आहे. तर एनोड इज इमर्स्ड इनटू इट्स आयन सोल्युशन, कॅथोड इज इमर्स्ड इनटू इट्स कॅथोड सोल्युशन, इट्स आयन सोल्युशन अँड दे आर सेपरेटेड बाय द डबल व्हर्टिकल लाईन. इथं कोणत्या ऑप्शनमध्ये ब्रॅकेटमध्ये ॲक्वियस सॉलिड वगैरे असं काय लिहिलं नाहीये. सो आवर करेक्ट आन्सर इज बी. दॅट इज द करेक्ट आन्सर. म्हणजे इथं सेल रिॲक्शन दिल्यानंतर त्या सेलचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं हे आपण पाहिलं. याच्या विरुद्धही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की तुम्हाला सेलचं रिप्रेझेंटेशन दिलं जातं आणि त्याच्यावरून रिॲक्शन कशी असेल हे विचारलं जाईल. पुढचा MCQ बघूया आपण. द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ Cu2 प्लस इज इन्सर्ट इन टू द Cu इलेक्ट्रोड इज 0.34 व्होल्ट. इट्स करस्पॉन्ड्स टू द रिॲक्शन. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रोड दिलेला आहे आणि त्याचं आपल्याला इलेक्ट्रोड रिॲक्शन विचारले. तर आपल्याला इथं माहिती आहे Cu2 प्लसचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, Cu मध्ये झालेलं आहे. म्हणजे Cu2 प्लसचा Cu होत असताना इथला प्लस चार्ज जाण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. आणि म्हणून जर ऑप्शन्स आपण बघितले तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Cu. सो आवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. त्यानंतर पुढचा MCQ आहे द इलेक्ट्रिकल वर्क डन इन गॅल्व्हॅनिक सेल इज इक्वल टू. आता इलेक्ट्रिकल वर्क इज गिवन बाय विच फॉर्म्युला असा आपल्या परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. सो इलेक्ट्रिकल वर्क इज गिवन बाय NFE सेल. इलेक्ट्रिकल वर्क इज गिवन बाय द फॉर्म्युला NFE सेल. पुढचा प्रश्न आहे द इलेक्ट्रोड वेअर डी इलेक्ट्रोनेशन टेक्स प्लेस इज ऍक्ट्स ॲज. आता डी इलेक्ट्रोनेशन होतं म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन दिले जातात. डी इलेक्ट्रोनेशन टेक्स प्लेस म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीज केले जातात. इलेक्ट्रॉन देणारा कोण असतो, इलेक्ट्रॉन देणारा कोण असतो, एनोड असतो.
पुढचे एक्झाम्पल आहे द सेल रिएक्शन ऑफ सेल इज Mg plus Cu2 plus ions gives Mg2 plus Cu. Given electrode potential of magnesium electrode is equal to negative 2.37 volt. Anode's copper electrodes दिले आपल्याला electrode potential of copper is equal to 0.337 volt. The EMF of cell आपल्याला म्हणजे E cell काढायचा आहे. पहिला ऑप्शन आहे -2.3 व्होल्ट, दुसरा आहे 2.7 व्होल्ट, तिसरा आहे 2.03 व्होल्ट आणि चौथा आहे +2.03 व्होल्ट. तर आपण याचं उत्तर बघूया. E0 सेल इज इक्वल टू फॉर्म्युला आपला इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ एनोड. आता दिलेल्या इलेक्ट्रोड मधला एनोड आणि कॅथोड कोण आहे हे ठरवणं महत्वाचं आहे. ही या एक्झाम्पलची ट्रिक आहे. तर जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिले आहे त्याबद्दल जे पॉझिटिव्ह असेल किंवा जास्त असेल ते इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे कॅथोडचं असतं आणि जे निगेटिव्ह असतं किंवा कमी असतं ते असतं एनोडचं. सो E0 सेल इज इक्वल टू E0 ऑफ कॉपर इलेक्ट्रोड मायनस E0 ऑफ मॅग्नेशियम इलेक्ट्रोड. कॉपरचं आपल्याला दिलं 0.337 मायनस परत ब्रॅकेटमध्ये -2.37. याची आपण जर ऍडिशन केली मायनस मायनस प्लस होईल. वी गेट E0 सेल इज इक्वल टू 2.70 व्होल्ट. सो आवर आन्सर इज B, that is 2.7 volt. पुढचा MCQ, the standard reduction potential of Au3+/Au and SN4+/SN2+ electrodes are 1.5 volt and 0.15 volt respectively. The reaction is. आता या रिएक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर दोन इलेक्ट्रोड आपल्याला दिलेत, गोल्ड आणि SN3. तर या दोन इलेक्ट्रोड मध्ये कोणता इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन दाखवणार आणि कोणता इलेक्ट्रोड रिडक्शन दाखवणार हे आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यावरून आपण रिएक्शन लिहिणार आहे. म्हणजे इथं आपल्याला एनोड कोण आहे आणि कॅथोड कोण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मगाच्या एक्झाम्पल मध्ये जसं आपण पाहिलं की ज्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल जास्त असेल तो कॅथोड आणि ज्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल कमी असेल तो एनोड. इथे आपल्याला गोल्डचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिले 1.5 व्होल्ट आणि SNचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिले आपल्याला 0.15 व्होल्ट. तर ऑब्व्हियसली SN आपला असणार आहे एनोड आणि गोल्ड असणार आहे कॅथोड. म्हणजेच SN4+ कन्वर्जन कशामध्ये होणार, SN2+ ऑक्सिडेशन कशामध्ये होणार आहे, SN2+. SN2+ इज कन्वर्टिंग टू द SN4+ आणि गोल्डचं रिडक्शन होणार आहे म्हणजे Au3+ इज कन्वर्टेड इन टू द Au. आपल्याला एकदा एनोड आणि कॅथोड फिक्स झाले की मग आपण रिएक्शन लिहू शकतो. Here Au3+ undergoes reduction and SN2+ undergoes oxidation आणि मग रिएक्शन येताना आपल्याला SN2+ plus Au3+ gives SN4+ plus Au म्हणजे आपलं उत्तर असेल SN2+ plus Au3+ gives SN4+ plus Au. म्हणजे याचं ऑक्सिडेशन झालंय. ऑक्सिडेशन इज नथिंग बट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. सो SN2+ इज कन्वर्टेड टू SN4+ आणि रिडक्शन मीन्स नथिंग बट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. तर या पद्धतीने आपण ही सेल रिएक्शन लिहू शकतो आणि आपला ऑप्शन जो असणार आहे तो असेल SN2+ gives plus Au3+. ऑप्शन नंबर D इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फॉर द रिडॉक्स रिएक्शन Zn plus Cu2+ gives Zn2+ plus Cu. E0 cell is equal to is 1.1 volt. E cell of the cell will be म्हणजे स्टँडर्ड EMF ऑफ सेल दिलेला आपल्याला आणि EMF ऑफ सेल आपल्याला विचारलेला आहे. याचं उत्तर येतं 1.07 व्होल्ट. ते कसं येतं ते आपण पाहूया. नेक्स्ट वर एक्झाम्पल आहे, नेक्स्ट इक्वेशन वरचं एक्झाम्पल आहे. आपण स्टेट करूया नेक्स्ट इक्वेशन. E सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 0.592/n log2/10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. रिएक्शन मध्ये Zn2+ हा प्रोडक्ट साइडला दिला त्यामुळे आपण इथे घेतला अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu2+. यांचे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलेली आहे ते सबस्टिट्यूट करा. E0 सेल दिला आपल्याला 1.1 मायनस 0.0591/2 log2/10 1/0.1. 1/0.1 म्हणजे 10 येतात. log ऑफ 10 इज इक्वल टू 1 येतो आणि या सगळ्यांचं आपण जर सोडलं 1.1 मायनस 0.0591/2 तर त्याचे आन्सर येतं 1.1 मायनस 0.02955
आणि करेक्ट आन्सर येतं 1.07045. ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे 1.070. सो दॅट इज द आन्सर. तर तुम्हाला इथं 0.0591/2 हेच एक्झाम्पल्स जास्त प्रमाणात येतात. तर त्याचं उत्तर काय येतं हे जर तुमच्या लक्षात आलं किंवा थोडंसं अंदाज घेतला आपण इथं 0.03 येईल आणि ते जर याच्यातनं जर आपण हे केलं तर हे एक्झाम्पल तुम्हाला म्हणजे सुटायला जरा सोपं जाईल. 10वे एक्झाम्पल शेवटचं बघूया आपण या पॉइंटवरचं. द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल फॉर द डॅनियल सेल इज 1.1 व्होल्ट. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड गिब्स एनर्जी फॉर द रिॲक्शन. म्हणजे गिब्स एनर्जी आपल्याला काढायची किंवा फ्री एनर्जी काढायची आणि आपल्याला सेलचं पोटेन्शियल दिलेलं आहे. तर आपला फॉर्म्युला आहे डेल्टा G0 इज इक्वल टू -NFE0 सेल. आता डॅनियल सेलमध्ये आपण पाहिलं तर कॉपर आणि झिंक इलेक्ट्रोड असतात. यांची व्हॅल्यू 2 हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. F इज 96500 आणि E0 सेल आपल्याला दिलेली क्वांटिटी आहे दॅट इज 1.1 व्होल्ट. हे सबस्टिट्यूट केल्यानंतर आपलं आन्सर येतं -212,300 जूल्स. हे जूल्समध्ये येतं आन्सर आपलं. पण आपल्याला जे ऑप्शन्स दिले आहेत हे सगळे किलो जूल्समध्ये दिले आहेत. त्यामुळे याला जर आपण डिवाइड बाय 1000 केलं तर आपला आन्सर येईल -212.27 -212.27 किलो जूल पर मोल. सो दिस इज आवर आन्सर -212.27 किलो जूल अँड दॅट इज गिवन हियर approximately -212.2 kilojoule per mole. So answer C is our correct answer. तर अशा पद्धतीने आज आपण गॅल्व्हॅनिक सेल, व्होल्टेज सेल म्हणजे काय, रिप्रेझेंटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल, नेस्ट इक्वेशन, त्यानंतर इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय, सेल पोटेन्शियल म्हणजे काय, नंतर गिब्स एनर्जी आणि वर्क डन किंवा केमिकल रिॲक्शन जेव्हा सेलमध्ये होते तेव्हा होणारं वर्क काय असतं ते आपण पाहिलेलं आहे. आणि रिलेशन बिटवीन द गिब्स एनर्जी आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किंवा EMF ऑफ सेल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट या संदर्भातली थिअरी आणि त्याच्यावरचे काही MCQs आपण सोडवलेले आहेत.